अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आज या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, गणेश चतुर्दशीचा सण अगदी जवळच आलेला आहे। या सणापूर्वी अतिशय स्त्रियांचा आवडता सण येतो, तो म्हणजे हरतालिका। तर या हरतालिका पूजेमध्ये आपण 16 पत्रींचा वापर केला जातो। 16 प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पाने आणि फुले या पूजेमध्ये वापरली जातात। तर अनेक जणांना ही कोणती फुले आहेत किंवा ही कोणती पत्री आहेत हे माहीत नसतं, किंवा शहरामध्ये राहणाऱ्यांना ही पत्री उपलब्ध देखील होत नाहीत। तर मैत्रिणींनो, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की या 16 पत्री कोणत्या आणि या 16 पत्री अर्पण करताना आपण कोणता मंत्र म्हणावा आणि या 16 पत्रीचं नेमकं महत्त्व काय। तर ही माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। हरतालिका व्रत हे गणेश चतुर्दशीच्या आदल्या दिवशी केले जाते। कुमारिका हे व्रत आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात। तर सौभाग्यवती स्त्रिया म्हणजेच विवाहित स्त्रियास आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी हे व्रत करतात। माता पार्वतीनं सुद्धा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं। या पूजेमध्ये दिवसभर उपवास करायचा असतो आणि शिव पार्वती आणि गणपती बाप्पांची पूजा करायची असते। या पूजेमध्ये महादेवाच्या पिंडींचं म्हणजेच तयार पिंडीचं पूजन न करता या दिवशी वाळूची पिंड करून यांचं पूजन केलं जातं व या महादेवाच्या पिंडीवर या 16 पत्री अर्पण केल्या जातात। तर सर्वात महत्त्वाची अर्पण केली जाणारी पत्री म्हणजे बेल अर्पण करत असताना आपण श्री उमायै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। दुसरी पत्री आहे आघाडा। श्री गौरीयै नमः हा मंत्र म्हणत आपण आघाडा अर्पण करायचा आहे। तिसरी पत्री आहे मालती ही पत्री अर्पण करत असताना आपण श्री पार्वतीयै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। चौथी आहे दुर्वा। तर श्री दुर्गायै नमः हे म्हणत आपण दुर्वा अर्पण करायचे आहेत। पाचवी आहे चंपक। तर श्री काल्यै नमः म्हणत आपण चाफा अर्पण करायचा आहे। चंपक म्हणजे चाफा। सहावी आहे करवीर म्हणजे कन्हेर। तर कन्हेर अर्पण करत असताना आपण श्री भवान्यै नमः या मंत्र म्हणायचा आहे। सातवी आहे बद्री म्हणजे बोर। श्री रुद्रानै नमः हा मंत्र म्हणत आपण बदरी अर्पण करायची आहे। त्यानंतर येते तुळस अर्पण करताना आपण श्री चंडिकायै नमः या मंत्र म्हणत आपण तुळस अर्पण करायची आहे। आठवी आहे रुई। तर रुई अर्पण करत असताना आपण श्री शर्वाण्यै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। 10वी आहे मुनिपत्र दवना। मुनिपत्रालाच दवना असे म्हणतात। तर दवना अर्पण करत असताना आपण श्री ईश्वर्यै नमः हे म्हणत आपण दवना अर्पण करायचं आहे। त्यानंतर 11वी आहे दांडिमी। तर दांडिमी म्हणजे डाळिंब। तर डाळिंबाचे पत्री अर्पण करत असताना आपण श्री शिवायै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। यानंतर येते धोत्रा। तर धोत्रा अर्पण करत असताना आपण श्री अर्पणायै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। यानंतर 12वी आहे जाई। तर जाई अर्पण करत असताना आपण श्री धात्र्यै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर 14वी आहे माका। तर माका म्हणजे माका अर्पण करत असताना आपण श्री मुंडान्यै नमः मंत्र म्हणायचा आहे। 15वी आहे बकुळ। तर बकुळ अर्पण करत असताना आपण श्री गिरिजायै नमः म्हणजेच गणपती देवांचं स्मरण करत श्री गिरिजायै नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर 16वं आहे अशोका। तर अशोका अर्पण करत असताना आपण श्री अंबिकायै नमः असा मंत्र म्हणायचा आहे। तर या 16 पत्री आपण हे सर्व मंत्र म्हणत पूजा करायची आहे। या सर्वाची लिस्ट मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, ती तुम्ही आवर्जून बघा। तर आता आपण पुन्हा एकदा पाहूया की ह्या 16 पत्री कोणत्या। पहिलं पत्र आहे बिल्वपत्र। दुसरं आहे आघाडा। तिसरं आहे मालती। चौथं आहे दुर्वा। 5वं आहे चंपक म्हणजे चाफा। 6वं आहे करवीर म्हणजेच कन्हेर। तर 7वं आहे बदरी म्हणजे बोर। तर 8वं आहे रुई म्हणजेच रुईच। 9वं आहे तुळस। 10वं आहे मुनिपत्र म्हणजे दवना। आपण ज्योतिबाला वगैरे वाहतो तो दवना।
11वं आहे डाळिंब, म्हणजे दांडिमी देखील आपल्या बुकमध्ये दिलेला आहे, तर त्याला डाळिंब असे म्हणतात. 12वं आहे धोत्रा, 13वं आहे जाई, 14वं आहे माका, 15वं आहे बकुळ आणि 16वं आहे अशोक. तर अशा प्रकारे आपण ह्या 16 पत्री घेऊन आपण हरतालिका पूजन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण ही पूजन करत असताना ज्यावेळेस आपण या पत्री शिवपिंडीवर अर्पण करतो, तर आपण ज्या शिवपिंडीवर हे पत्री अर्पण करतो, तर त्या ठिकाणी शिवतत्व व शिवात्मक प्रवाह या ठिकाणी खेचला जातो. आता अनेक वेळा ह्या सर्व पत्री मिळणं शक्य होत नाही, तर शहराच्या ठिकाणी तर या पत्री मिळणं शक्य होत नाही. तुम्ही जर गावाच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला या नक्कीच पत्री मिळतील. तर तुम्ही या पत्री नक्कीच गोळा करून हरतालिकेचे पूजन करू शकता. तुम्हाला जर यातील एखादी पत्री मिळाली नाही तर काहीच हरकत नाही, पण जेवढ्या मिळतील तेवढ्या पत्री गोळा करून आपण नक्कीच हे पूजन करायचे आहे. तर ह्या होत्या 16 पत्री आणि 16 पत्रींची नावं. आणि या पत्री अर्पण करत असताना आपण कोणते मंत्र म्हणायचे हे देखील आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर ह्या पत्रीमागचं पूजेमागचं कारण म्हणजेच या पत्री निसर्गामध्ये उपलब्ध असतात आणि या पत्री म्हणजेच औषधीय पत्री आहेत. या पत्रींचा समावेश औषधांमध्येच म्हणजेच आयुर्वेदामध्ये देखील केलेला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक पत्रीचे महत्त्व समजावून घेऊन या पत्री आपण महादेवांना अर्पण करायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण महादेवांची सेवा करू त्याचप्रमाणे या पत्रीचे महत्त्व समजण्यासाठी यातील एक पत्री तरी आपण घराच्या आजूबाजूला लावावी. त्यामुळे आपल्याला नक्कीच औषधी गुणधर्म मिळतील व आपल्याला निसर्गाची सेवा केल्याचे देखील फळ मिळते. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पत्रीसुद्धा दाखवल्या आहेत आणि त्यांची नावे देखील दाखवली आहेत. तर तुम्हाला या पूजेसाठी गोळा करणे नक्कीच सोपं जाईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर या 16 पत्री मिळाल्या तर त्या नक्कीच अर्पण करा, किंवा एखादी नाही मिळाली तरी काहीच हरकत नाही. तर मैत्रिणींनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी